नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण श्री रामनवमी निमित्त रामरायांच्या प्रसादासाठी नैवेद्यासाठी करतो आहोत गोड बुंदी. या बुंदीला काही ठिकाणी नुक्ती देखील म्हणतात. ही बुंदी करायला आपल्याला हलवाईकडे असतो तसा बुंदी पाडायचा झारा वगैरे काहीही नको, तर आपल्या स्वयंपाकघरातील नित्य वापराचा झारा व किसणी म्हणजेच ग्रेटर वापरून आपण ही बुंदी करणार आहोत. तर चला झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आपण बुंदीचं बॅटर करून घेणार आहोत आणि त्यासाठी मी 2 कप बारीक बेसन चाळून या आपल्या मिक्सिंग बोलमध्ये घेतलेलं आहे. बेसन चाळूनच घ्यायचं म्हणजे एअरेशन होतं आणि बुंदी आपली छान क्रिस्पी तयार होते. बस आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून स्मूथ असं बॅटर करून घेणार आहोत. पण लक्षात ठेवायचं एकदम पाणी घालायचं नाही, तर गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालत आपण हे बॅटर तयार करणार आहोत. आपण स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. हे बघा, असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवं आहे. आता हे बॅटर आपण 2-3 मिनटं परत छान फेटून घेणार आहोत. त्यामुळे आपली बुंदी छान क्रिस्पी करारी अशी होईल. आपण हे बॅटर 2-3 मिनटं छान फेटून घेतलेलं आहे. हे बघा, पळीने तुम्हाला परत एकदा ओतून दाखवते. एकसंध धार पडते आहे आणि खालच्या बॅटरमध्ये ते आपण टाकलेलं बॅटर मर्ज होतं, नीट मिक्स होतं, वेगळं दिसत नाही. परफेक्ट. आता आपल्याला हे बॅटर मुरायला ठेवायचं आहे. तर आपण हे झाकून ठेवूयात आणि बुंदीसाठी लागणारा पाक करायला घेऊयात. पाकासाठी आपण 2 कप साखर घेतली. 2 कप पिठाला 2 कप साखर अगदी पुरेशी होती. आणि त्यामध्ये घालूयात आपण 1.5 कप पाणी. पळीने सारखं ढवळत आपण ही साखर विरघळून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे. आपल्याला बुंदीसाठी गुलाबजामला लागतो ना, अगदी तसा पातळसर पाक हवा आहे. म्हणजे 1 तार 2 तार नाही, तर असा चिकट बुळबुळीत. आपण बोटावर मध किंवा तेल घेतलं तर आपल्याला कसं चिकटपणा जाणवतो की नाही, अगदी तसा पाक आपल्याला हवा आहे. साखर पूर्ण विरघळली आहे आणि पाकाला छान खळखळून उकळी फुटलेली आहे. आता आपल्याला बुंदीसाठी पाक बरोबर आहे की नाही कसं चेक करायचं, तर पाकाला एकदा उकळी फुटली की बरोबर 4 मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती हा पाक उकळू देऊयात. 4 मिनटामध्ये आपल्याला हवा तसा चिकट पाक तयार होतो. हे बघा, थोडासा पाक मी पळीत घेतला आहे, फुंकर मारून हलकेच गार केला आहे आणि आता बोटामध्ये चेक करूयात. बघा, दोन्ही बोटांमध्ये मी पाक घेतला तर जाणवतं चिकटपणा आलेला आहे. तार येते का, तर नाही, अजिबात नाही, पण चिकट झालेला आहे. बुंदीसाठीचा परफेक्ट पाक आपला रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये घालूयात वेलची पावडर. मी वेलची पावडर घातली. तुम्हाला हवं तर तुम्ही रोज इसेन्स किंवा केवडा इसेन्स यामध्ये घालू शकता. एकदा आपण हे व्यवस्थित ढवळून घेऊयात आणि हा पाक गरम राहावा म्हणून झाकून ठेवूयात. एकीकडे गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता बॅटरकडे वळूयात. बॅटर छान मुरलेलं आहे, तर कढईतील गरम तेलातील 2 टीस्पून 2 छोटे चमचे तेल आपल्या या बॅटरमध्ये घालूयात आणि त्याचबरोबर 2 पिंच म्हणजे 2 चिमूट आपण बेकिंग पावडर घालतोय. बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा घालू शकता, पण तो यापेक्षा थोडासा अजून कमी घालायचा. बस 2 पिंचपेक्षा जास्त नाही. आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सर्व साहित्य मी नीट मिक्स करून घेतलं आणि एक पळी बॅटर मी 2 बोलमध्ये वेगळं काढलं. मी थोडीशी कलर बुंदी देखील करणार आहे. तर एका बोलमध्ये मी ग्रीन कलर घातला आणि दुसऱ्यामध्ये मी रेड कलर घातलेला आहे. तर तुम्ही फूड कलर घातलाच पाहिजे असं काही नाही. एकाच रंगाची बुंदी केली ना तरीही हरकत नाही, पण जर वापरणार असाल तर उत्तम प्रतीचा आपल्याला फूड कलर वापरायचा आहे. आता हे जास्त बॅटर आहे, यामध्ये मी येलो फूड कलर घालणार आहे. तुम्हाला सांगितलं की फूड कलर वापरलाच पाहिजे असं नाही, पण ही बुंदी अशी छान आकर्षक दिसावी म्हणून मी यामध्ये येलो फूड कलर घातला आहे. सर्व आपण हे बॅटर कलर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
आपल्याला बुंदी तळायला तेल छान तापलेलं हवं हां. काय करायचं, थोडंसं बॅटरचे 1-2 थेंब टाकायचे आणि बॅटर तेलात टाकल्या क्षणी ते चटकन वर आलं पाहिजे. याचा अर्थ आपलं तेल परफेक्ट तापलेलं आहे. चला आता आपण बुंदी घालूयात. तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे घरच्याच झाऱ्यातून आपण ही बुंदी पाडणार आहोत, हो की नाही. हा बघा, हा झारा सगळ्यांच्या घरी असतोच. आपण या झाऱ्यामधून ही बुंदी पाडतोय. हा झारा तेलापासून आपण एक वीतभर वरती धरायचा आणि पळीभर बॅटर आपण या झाऱ्यावरती असं पसरवून घालणार आहोत. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने. आणि झारा अजिबात हलवायचा नाही, त्याला असे ठपठप ठोके पण द्यायचे नाही. आपसूक ती बुंदी पडू द्यायची तेलामध्ये. बघा, टप 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 अशी बुंदी पडते की नाही तेलामध्ये, मस्त. आणि ती देखील कशी मस्त गोल गोल झालेली, अगदी मोत्यांसारखी, सुरेख. बुंदी तळायला फार वेळ लागत नाही हां. 2 मिनटामध्ये, 2 ते 3 मिनटामध्ये आपली बुंदी तळल्या जाते. बघा, बुंदीची जास्त गर्दी देखील करायची नाही, पण आपल्या तेलामध्ये बरीचशी जागा आहे म्हणून मी थोडंसं बॅटर अजून ॲड केलं आहे. पण झारा अजिबात हलवत नाही आहे. पुरेशी बुंदी टाकून झाली की हा पण जरा बाजूला करायचा आणि बुंदी 2 ते 3 मिनटं छान तळून घ्यायची आहे. झाऱ्याने हलके हलके उलटपालट करत आपण ही बुंदी तळून घेणार आहोत. बघा कशी छान गोल गोल बुंदी आली, दिसते का तुम्हाला, मस्त. हे बघा, शेवटी थोडंसं पीठ आपलं मध्ये जास्त झाल्यामुळं एका ठिकाणी गोळा झाला आहे, पण तो आपण काढून घेऊयात, हरकत नाही. असं होतं कधीतरी. छान कुरकुरीत अशी आपल्याला ही बुंदी तळून घ्यायची. बरं, तुम्हाला आणखीन एक रेसिपी यामध्येच सांगते. जर तुम्हाला रायत्यासाठी खारी बुंदी हवी असेल तर या बॅटरमध्ये तुम्ही फक्त मीठ ॲड करा आणि अशाच पद्धतीने बुंदी करून घ्या. मस्त छान बुंदी तळल्या गेली. आपण काढून घेऊ आणि आपल्याला गरम पाकात घालायची. गरम म्हणजे फार उकळतं नाही, पण गरम पाक हवा. आपण झाकून ठेवला होता पाक, तो गरम आहे. जर तुमचा पाक गार झाला तर तुम्ही थोडासा तो गरम करून घ्या लो फ्लेमवरती. ठीक आहे, आता आपण ही बुंदी काढून घ्यायची आणि पाकामध्ये डायरेक्ट घालायची. बघा, आवाज येतो का, कणकण, म्हणजे कुरकुरीत झाली आपली बुंदी. आणि तळून लगेचच आपण पाकात घालतोय आणि पाकात घातली की चमच्याने थोडीशी ती ढवळून घ्यायची आणि भांडं झाकून ठेवायचं. बुंदीची पुढची बॅच आपण आता तळायला घालतोय, पण तत्पूर्वी आपण हा झारा नीट क्लीन करून घेतला, स्वच्छ करून घेतला आणि मगच आता आपल्याला बॅटर घालायचं आहे. व्यवस्थित क्लीन करून झारा घेतला की पुढची बुंदी देखील छान टप्पोरी गोल गरगरीत अशी होते. त्यामुळं तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घ्या. बघा किती सुंदर गोल गोल मोत्यासारखी आपली बुंदी पडते. आधी दाखवल्याप्रमाणेच आपण ही बुंदी तळून घेणार आहोत. आणि छान कुरकुरीत तळून झाली की डायरेक्ट पाकामध्ये घालणार आहोत. चमच्याने परत एकदा ढवळून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. अशाच प्रकारे आपण ही बुंदी व्यवस्थित करून घेऊयात. आता आपण कलर बुंदी करून घेणार आहोत आणि तेही किसणीवरती. हे बघा, अशा प्रकारची किसणी म्हणजे ग्रेटर सर्वांकडे असतं. तर झाऱ्यावर जसं आपण बॅटर घालणार आहोत तसंच घालायचं आहे आणि ही किसणी आपण तेलापासून एक वीतभर उंच धरायची आहे. परफेक्ट. बघा, झाऱ्याहून जशी बुंदी गोल टप्पोरी तेलामध्ये पडते ना, अगदी तशाच प्रकारे ही बुंदी तेलामध्ये पडते. छान गोल गोल टप्पोरी आणि गरगरीत बॉलसारखी झाली आहे बघा, मस्त. आता तुम्ही किसणीवरती ही बुंदी करा किंवा आपल्या नेहमीच्या झाऱ्यावर. आपल्याला हलवायच्या झाऱ्याची गरजच नाही, हो की नाही. साधी सोपी किसणी आणि झारा सगळ्यांकडे असतो. त्यामुळं बिनधास्त तुम्ही आता ही बुंदी घरी करू शकता. आणि येल्लो बुंदी जशी आपण तळून घेतली तशीच कुरकुरीत आपण ही कलर बुंदी देखील तळून घेणार आहोत आणि आधी दाखवल्याप्रमाणेच गरम पाकामध्ये घालणार आहोत. गरम पाकात घातली की परत एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पुढची बॅच तळायला घालायच्या आधी किसणी देखील आपण छान क्लीन करून घेतली आणि आता त्यावरती आपण ग्रीन बॅटर घातलेलं आहे.
बसकीसनी न हलवता ही बुंदी आपण आपोआप तेलामध्ये पडू देऊयात. हे ग्रीन बुंदी देखील आपण छान कुरकुरीत तळून घेतली आहे. आता ती आपण गरम पाकामध्ये घालूयात. सर्व बुंदी आपण तळून घेतली आणि पाकात घातलेली आहे. आता आपण परत एकदा चमच्याने छान मिक्स करूयात. म्हणजे आधी पाक शोषलेली बुंदी जी तळाशी आहे ती वर येईल आणि आत्ता आपण तळून घातलेली बुंदी ती खाली जाईल. सर्व बुंदीमध्ये पाक शोषला गेला पाहिजे, हो की नाही? म्हणून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत. आता आपल्याला यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहे. तर मी यामध्ये काही मेलन सीड्स म्हणजे खरबुजाच्या बिया घालते. त्याचबरोबर मी काजू आणि बदामाचे देखील काप करून घेतलेले आहे, ते घालते. तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि अवॉइड केले तरी हरकत नाही. अशी ही बुंदी छानच लागते. हां, परत एकदा आपण नीट मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला ही बुंदी अर्धा तास झाकून ठेवायची आहे. पण एकदा व्यवस्थित मिक्स करूयात, झाकून ठेवूयात आणि 15 मिनिटांनंतर आपण हीच कृती परत एकदा करणार आहोत. 15 मिनिटांनंतर आपण झाकण काढूयात आणि चमच्याने परत एकदा खालीवर करून घेऊयात. खालची पाक शोषून घेतलेली बुंदी वर आणायची आणि वरची बुंदी खाली गेली पाहिजे असं करायचं. म्हणजे काय, सर्व बुंदीमध्ये पाक व्यवस्थित शिरला पाहिजे. असं छान खालीवर करून घ्यायचं आणि हे भांडं झाकून ठेवायचं. गेले अर्धा तास आपण या पाकामध्ये ही बुंदी सोक करायला ठेवलेली होती. चेक करूयात आपण. हे बघा, सर्व पाक बुंदीने शोषून घेतलेला आहे. प्रत्येक दाण्यामध्ये म्हणजे बुंदीच्या प्रत्येक दाण्यामध्ये पाक शिरला आहे. बघा, दिसत असेल तुम्हाला कलरवरून. आणि बुंदी देखील दिसते किती अप्रतिम, हो की नाही? एक दाणा तुम्हाला दाखवते. हे बघा, दिसला तुम्हाला पाकाचा थेंब? परफेक्ट. मस्त रसाळ रसरशीत मोत्यासारखी गोल गोल गोडाची बुंदी म्हणजेच नुकती घरच्या घरी तयार आहे. आज आपण रामनवमीनिमित्त नैवेद्य प्रसाद म्हणून ही बुंदी केली आहे. पण इतर वेळीही सणावारामध्ये पक्वान्न म्हणून किंवा लहान मुलांना खाऊ म्हणून किंवा दिवाळीत फराळ म्हणून ही गोड बुंदी नक्की करून पहा व आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. चला, परत भेटूत अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.